इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 100 गाथा झाल्या होत्या, सेंचुरी पूर्ण झाली आहे। आता त्याच्या पुढं 101 नंबरची गाथा बघत होतो आपण। कालद्रव्याचं वर्णन चालू होतं। काय सांगितलं होतं मागच्या गाथेमध्ये? कालद्रव्याचे कालाचे 2 भेद आहेत, व्यवहार काल आणि निश्चय काल। व्यवहार काल म्हणजे जे समय रूपाने परिणमन आहे त्याला म्हणलं व्यवहार काल, आणि निश्चय काळ म्हणजे वर्तनाचे लक्षण आहे असा तो द्रव्यरूप असणारा शाश्वत नित्य जो आहे तो निश्चय काळ म्हणलं। तर त्याच्यामध्ये आता पुढे सांगतायत अजून की त्याच 2 भेदांचं अजून वर्णन पुढच्या गाथेमध्ये सांगतायत। कालोत्तीयववदेसो सभाव परुवगो हवदिनिच्चो उपन्न पद्धंसी अवरोधिहंतरढाई। कालोत्तीयववदेसो, काल असा व्यपदेश, व्यपदेश म्हणजे नाव, संज्ञा, कथन। काल असा व्यपदेश सद्भाव परुवगो हवदी, सद्भावाचं प्ररूपण करणारा आहे। काल असा व्यपदेश काळाचं अस्तित्व सिद्ध करणारा आहे। कशासाठी सांगितलं हे? तर काही मतवादी असे आहेत की जे कालद्रव्याचं अस्तित्व मानत नाहीत, म्हणजे पर्याय तर मानतात पण द्रव्याची मान्यता नाही त्यांना, म्हणजे द्रव्य कालद्रव्य असं काही आहे असं मानत नाही। जसं श्वेतांबर मतवादींनी कालाचं परिणमन तर मानलं, समय वगैरे, पण कालद्रव्य मानलं नाही। मग त्यांच्यासाठी सांगितलं की काल असा व्यपदेश सद्भावाचे कथन करणारा आहे, म्हणजेच काळाची सत्ता आहे। म्हणून निच्चो हवदी, कसा आहे तो काळ? नित्य आहे। असं नाही की काही वेळ आहे काही नाही, किंवा काल म्हणजे नष्ट होणार आहे असं नाही आहे, तर नित्य आहे। म्हणजे आपण 6 द्रव्य मानले तर त्यांनी 6वं हे द्रव्य मानलं नाही, म्हणून त्यांच्या खंडनार्थ असं हां, मग कालद्रव्य न मानता फक्त त्याची पर्याय मानली, मग जिथं पर्याय आहे तिथं द्रव्य आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी कालद्रव्याचं वर्णन केलं गेलं शास्त्रामध्ये। मग काल असं नावाचं कोणीतरी आहे किंवा काळ हे नाव आहे, तर ते त्याची सत्ता सिद्ध करतं, सद्भावाला दाखवणारं आहे। आणि कसं आहे ते? नित्य आहे, म्हणजेच निश्चय काळ आहे, द्रव्य काळ आहे तो नित्य आहे। आणि दुसरा कसा आहे? उत्पन्न पद्धंसी, उत्पन्न प्रध्वंसी जो आहे तो अवरो म्हणजे दुसरा आहे। दुसरा कोण? व्यवहार काळ आहे। हां, तर अर्थात उत्पन्न होताच नाश पावणारा जो आहे तो व्यवहार काल आहे। जो निश्चय काळ आहे तो नित्य आहे, व्यवहार काळ आहे तो उत्पन्न प्रध्वंसी आहे। दिहंतर ढाई, तो दीर्घ स्थिती रूपही सांगितला आहे। अर्थात व्यवहार काल जो आहे तो क्षणिक असूनही प्रवाह अपेक्षेने दीर्घकाल स्थायी सांगितला आहे। म्हणजे सांगितलं की व्यवहार काळाचं परिणमन तर चालू आहे, पण म्हणून ते उत्पन्न होऊन नष्ट होऊन गेलं असं नाही आहे, तर दीर्घ काळापर्यंत ते तशा रूपाने स्थिर आहे, स्थित आहे किंवा आहे, या रूपाने दीर्घ स्थिती रूपही सांगितलं आहे। दीर्घकालपर्यंत स्थायी राहणारा असे म्हटले आहे। म्हणून जे काय आपण सांगतो ना, मोठे मोठे काल, समयच फक्त व्यवहार काल नाही आहे, तर काय समजलं तुम्हाला? दीर्घकाल स्थायी म्हणजे काय? दिहंतर ढाई, दीर्घकाल स्थायी आहे म्हणजे काय? फक्त जे काय तुमचं मायन्यूट
परिणमन सांगताय ना तुम्ही, हे आता म्हटल्यासारखं समय, मिनिट, तास, हे सगळे पण आत्ता जस्ट दिसत आहेत तुम्हाला, परिणमन होऊन जाते ते संपतोय. तसं दीर्घकाळ स्थायी आहे म्हणजे मोठे मोठे प्रमाण घ्या, जसं पल्य, सागर, कल्पकाळ, युग, हे जे सगळे आहेत ना. अजून काय हो त्याच्यावर, मला युगपर्यंत माहिती आहे असे अनेक युग म्हणा. तर असं दीर्घ काळापर्यंत सुद्धा जे स्थित राहतं त्याला म्हणलं व्यवहार काल. फक्त समय रूपाने आहे तोच व्यवहार काल, नाही तर परिणमन करत जे काय मोठं युनिट म्हणा त्याचं, त्या रूपाने सुद्धा ते काळ आहे. निश्चय काल तर अनादि अनंत आहे. निश्चय काल नित्य आहे, व्यवहार काल परिणमनशील आहे किंवा उत्पन्न प्रध्वंसी आहे असं सांगितलं. नित्य क्षणिकत्वेन कालविभाग ख्यापनम येतत. नित्य आणि क्षणिक रूपाने हे काळाचं विभाग सांगितलं गेलं आहे. इथं नित्य पण आहे आणि क्षणिक पण आहे. कालच नाही तर प्रत्येक द्रव्य, जीव असो, पुद्गल असो, धर्म असो, अधर्म असो, आकाश असो, सर्व कसे आहे तो नित्य देखील आहेत आणि क्षणिक देखील आहेत. म्हणून सांगितलं. त्यामध्ये काय काय फायदा समजून, हे सर्व द्रव्य नित्य पण आहेत, क्षणिक पण आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक द्रव्याचं तसं स्वरूप आहे. मला काय फायदा समजून प्रत्येक द्रव्याचं स्वरूप. मी आहे, जीव आहे, तो जीता हूँ, जीऊंगा और पहले भी जीता था, मतलब मेरा कभी नाश नहीं होता, पर्याय का उत्पन्न नाश होता है. म्हणजे सांगायचं आहे, जरी माझ्यामध्ये सुद्धा क्षणिक अवस्था बदलत आहेत, क्षणिक रूपाने परिणमन चालू आहे, तरी सुद्धा प्रत्येक द्रव्य हे सांगते की जे ध्रुव आहे त्याला धरा. म्हणजे ध्रुवतेचा अनुभव करून देण्यासाठी सुद्धा प्रत्येक द्रव्याची आपल्याला मदत होते. म्हणजे तुम्हाला दिसणारं परिणमन पुद्गलाचं आहे, त्याचं जसं एखादी पर्याय उत्पन्न होतीये, नष्ट होतीये, हे दृश्य आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. तसंच सांगितलं जीवामध्ये सुद्धा, कालद्रव्यामध्ये सुद्धा, सगळ्या द्रव्यांमध्ये प्रत्येक पर्याय अशी उत्पन्न होऊन नष्ट होतीये. तर तुझं लक्ष काय होतंय, जीवा त्या पर्यायामध्ये अडकते. म्हणून सांगतायत त्या पर्यायाला लक्ष करू नको, तर त्याच्या मागं असणारा ध्रुव जीव जो आहे, द्रव्य आहे, त्याला लक्ष कर, तो जाण, तर स्थिरता येईल. कारण म्हणलं ना, समुद्र कसा असतो, समुद्र स्थिर असतो का चंचल असतो. गंभीर असतो. हो का, मग लाटा त्याच्यात लाटा नसतात का. लाटा उत्पन्न होतात, नष्ट होतात त्यातच. होय ना. त्या समुद्राकडे पाहताना आपण शहाणे होतो, आपल्यात पाहताना त्या समुद्रामध्ये तर स्थिरता आहे. म्हणजे आपली दृष्टी त्याच्याकडे पाहताना स्थिर झाली. हो, पण तुमचं घर समजा काय झालं, नवीन होतं, जुनं झालं, पडलं, काय झालं तिथं, असं विचारायला का. काय नाही, परमाणू तर स्थिर आहेत, घर तर पडलंय, काय झालंय असं म्हणलं तर. कोणाचा वियोग झाला, तिथं आला का असा विचार. जीव तर नित्य आहे, काय नुसती ती लाटा उत्पन्न झाल्या, नष्ट झाल्या, तसं ही पर्याय उत्पन्न झाली, नष्ट झाली, अशी इतकी स्थिरता येते का आपल्याला विचारामध्ये. मग सगळ्याकडे पाहताना ही दृष्टी असावी, ह्याच्यासाठी म्हणून प्रत्येक द्रव्य बोध देत आहे आपल्याला. काय ध्रुव आहे काय ना. मग त्या ध्रुवाला लक्ष करा, स्वतःला लक्ष करा, तर स्थिर समता स्वभाव येणार. अन्यथा चंचलता येणार परिणामामध्ये. जो नित्य आहे त्याला लक्ष केलं तर आपल्याला सुद्धा शांतीचा अनुभव होऊ शकतो. म्हणून कालद्रव्य सुद्धा सांगतं, माझ्याकडे पाहत बसू नका, मी तर स्वभावाने परिणमनशील आहे. तुमचा सुद्धा स्वभाव परिणमनशील आहे. तुम्हाला जरी आता सुखदुःखाचा प्रसंग आहे तरी सुद्धा हा नष्ट होणार आहे. पण तू कसा आहेस जीवा, शाश्वत आहे. त्यामुळं तू शाश्वत द्रव्याचा आश्रय घे, क्षणिकतेचा नको. काय सांगितलं आता, बोला. ध्रुव आणि नित्य सिमिलर आहेत ना. अध्रुव आणि अनित्य मध्ये काय फरक आहे सांगा. अध्रुव आणि अनित्य मध्ये एकच आहे, एकच की अध्रुव आणि
नाही, एकच नाही आहे. तुम्हाला घरचा अभ्यास देते मी याच्यासाठी. तुम्हीच विचारला म्हणून फसलात, मी नाही विचारला. समयसारची 74 नंबरची गाथा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अध्रुव म्हणजे काय आणि अनित्य म्हणजे काय हे डिफरन्स सांगितलं आहे. त्याच्यावरून मला तुम्ही उद्या आठवणीने सांगायचं ध्रुव आणि नित्यमध्ये काय फरक आहे. म्हणजे ॲक्च्युली अध्रुव आणि अनित्यमध्ये फरक दाखवला आहे, करू शकतो तसं. ध्रुव आणि नित्यमध्ये ठीक आहे, तुम्हाला त्याच्या अपेक्षेने याच्यामध्ये फरक करून सांगता येईल. पण ध्रुव आणि नित्य म्हणजे एक अर्थवाची आहे, पण अध्रुव आणि अनित्यमध्ये थोडंसं फरक आहे, त्यांनी केलं आहे. तुम्ही आता लगेच बघू नका, उद्या बघून सांगा मला, चालतंय. मला पण थोडा टाईम द्या बघायला. तर कशासाठी सांगितलं, स्वभाव कसा आहे हो, ध्रुव आहे. तर त्याला लक्ष केलं तर आपल्याला सुद्धा शाश्वतेची सुखाची प्राप्ती होणार, अन्यथा नाही. मग मला असं काल थोडंसं चिंतन झालं योगिताबेन, की आपण जे पण स्वाध्याय करतो ना, त्या प्रत्येक स्वाध्यायातल्या गाथेमध्ये, श्लोकामध्ये, स्तोत्रामध्ये सगळीकडं मला कालद्रव्य दिसत होतं. तुम्हाला असं दिसलं का सांगा बघू. एखादी गाथा सांगा पाठ असलेली, त्यात मी कालद्रव्य दाखवते तुम्हाला. म्हणजे आपली दृष्टी कशी असती ना, तसं दिसतंय बरं का सगळं वाचनामध्ये. पण तसं म्हणलं ना आचार्यांना, म्हणून सगळ्या शब्दांमध्ये आत्मा दिसतो. मला कालद्रव्य दिसत होतं, पण ॲक्च्युली आत्म्याला धरायला पाहिजे होतं. त्याला पण धरलं मी थोडं थोडं, पण असं आता विषय तो चालू आहे म्हणून कालद्रव्य सगळीकडे दिसत होता. तुम्ही सांगताय का मी सांगू? हां, म्हणा की गाथा. आता कालद्रव्य सांगा, ह्याच्यामध्ये कसं बघायचं. मी आहे, पुरुष शुद्ध आहे, ज्ञान दर्शन स्वरूपी आहे, परंतु किंचित मात्र नाही. कालद्रव्य कसं बघायचं हे सांगा हो. ह्या गाथेमध्ये कालद्रव्याला कसं बघायचं. कालद्रव्य पण शुद्ध आहे, मी शुद्ध आहे. बरोबर. तो एक काळामध्ये मी असाच आहे, जसा आहे तसाच आहे. बरं, छान, लय दृष्टी मिळाल्या मला. प्रत्येक काळामध्ये मी असा आहे. गाथा आहे ना अशी ती, अहम एको खलु शुद्धो, माहिती आहे. मैं एक दर्शन ज्ञानमय नित शुद्ध हूँ रूपी नहीं है, अन्य सब परद्रव्य किंचित मात्र भी मेरे नहीं. ह्याच्यामध्ये कालद्रव्य कसं बघायचं. कालद्रव्य माहिती आहे तुम्हाला. आता काय काम कालद्रव्याचं, परिणमन हेतुत्व, म्हणजे स्वतः परिणमनशील आहे आणि इतरांना परिणमनामध्ये मदत करतं. एवढं तर कालद्रव्याचं कार्य माहिती आहे. मग मला या गाथेमध्ये कालद्रव्य कसं बघायचं सांगा. हे छान सांगितलं त्यांनी, एकेकांनी 3 जणांनी 3 पॉईंट सांगितले. माझं 4थं पॉईंट आहे. काय काय सांगा. पहिलं एकांनी सांगितलं की प्रत्येक काळामध्ये जीव असाच राहणार आहे. काय, ध्रुव शुद्ध नित्य आनंदमय, एक आहे, शुद्ध आहे, हे सगळं. दुसरं सांगितलं काय, कालद्रव्य कसं समजलं हो. कालद्रव्याचं सुद्धा स्वरूप शुद्ध आहे, ध्रुव आहे, अरूपी आहे, तसंच मी सुद्धा आहे. तिसरं जोरात जोरात बोला, तुमचा आवाज येईना. हा ना, तेच की, ती सगळी विशेषण काळाची पण आहेत आणि माझी पण आहेत, हे समजलं. अजून अन्य परमाणूचा प्रवेश पण नाही माझ्यामध्ये. तसंच कालद्रव्य आहे ते, त्याचा दुसरा कालाणूचा पण स्पर्श नाही. बरोबर. जीवाचा जसं परद्रव्याशी संबंध नाही, स्पर्श नाही, तसंच कालद्रव्य सुद्धा दुसऱ्या कोणाशी स्पर्श करत नाही. जरी ते प्रत्येक प्रदेशावर इतकं घनिष्ठ संबंधांनी जवळ एकाच्या एक आहेत की तरी सुद्धा ते एकमेकांना स्पर्श करत नाहीत. बरं, असं ते मला सांगतानाच तुम्हाला काळद्रव्य दिसायला लागलं, मला कळालंय. असं बघितलं नाही तुम्ही कधी. अजून म्हणजे जेव्हा ही गाथा वाचतो आपण त्यावेळेस तिकडं जे काय प्रत्यक्ष दृश्य परिणमन चालू आहे आपल्यामध्ये, अशुद्ध अवस्था, रागद्वेषादी विकारी परिणाम, तर हे सगळं काळाच्या प्रवाहामध्ये नष्ट होणार आहे. तू तर कसा राहणार आहेस, ध्रुव शुद्ध राहणार आहेस. मग व्यवहार काळ सुद्धा सांगितला आणि निश्चय काळ सुद्धा सांगितला. म्हणजे परिणमन होऊन सुद्धा द्रव्य कसं आहे, स्थिर आहे, ध्रुव आहे. मग हे पण त्या काळाकडून समजतं. म्हणजे सगळ्या जरी पर्यायातून गेला तरी सुद्धा तुम्ही कसे राहणार आहात,
अहमिको खलु शुद्धो, एक राहणार शुद्ध राहणार. बरं, अजून दुसरी गाथा सांगावं. एखादी गाथा सांगा, श्लोक सांगा ज्याच्यामध्ये काळ द्रव्य सांगायचं तुम्हाला. केवल नान सहाओ, केवल दंसन सहाओ सुखमय्यो, केवल सत्ति सहाओ सोहम इति चिंतये नानी. सांगा काळ द्रव्य कसं बघायचं याच्यात. म्हणजे स्वभाव बदलत नाही. कोणत्याही अवस्थेमध्ये असू दे, कोणत्याही पर्यायामध्ये असू दे, स्वभाव जसा आहे तसा आहे. दर्शन ज्ञान स्वाभाविक. जसं कालद्रव्य कोणत्याही पदार्थाला निमित्त पडू दे, एक समान निमित्त आहे. छान. तो मी आहे असा अनुभव करण्यासाठी म्हणून ती गाथा आपल्याला दाखवली. अजून कुठली गाथा दिली ही? नियमसारची गाथा आहे. नियमसार 96 नंबर 96. होय का? 96 97 नियभावम न विमुच्चयी. हा, मग ही गाथा ह्याच्यातली आहे का? परमात्मा प्रकाश मधली आहे का? काहीतरी 7-8 नंबरची. नाही. नियमसार. आता हे जसं म्हण 96 होय का? बर, ह्याच्यामध्ये काय आली मग? परमात्मा प्रकाश मध्ये अशीच सेम गाथा आली एक. बरं ठीक आहे, बघून घ्या. नियमसार मध्ये 96-97 नंबरची गाथा आहे म्हणते. बरं, दुसरी गाथा सांगताय का मी सांगू? समयसारचं मंगलाचरण म्हणा आणि त्याच्यात सांगायचं मला कालद्रव्य आहे का. समयसारवर सध्या PhD चालू आहे आमच्याकडं. पहिली गाथा काय आहे? गाथा वंदितु सवसिद्धे ध्वमचल मनोवमं गदिपते, गोच्छामि समय पाहुड मिनमो सुद केवली भनिदम. अहो, श्वास घेता का नाही? काय सांगितलं याच्यात? कालद्रव्य कसं? कालद्रव्य घटवून दाखवा याच्यामध्ये. म्हणजे काय अर्थ माहितीये ना? सर्व सिद्धांना मी वंदन करतो जे ध्रुव अचल अनुपम गतीला प्राप्त झालेले आहेत. वोच्छामी समय पाहुड मिणमो सुद केवली भणिदम, जे श्रुत केवलींनी सांगितलेल्या अशा या समय पाहुडाला मी सांगतो. सांगा. अचल घेतलं म्हणून का? सगळेच घ्यायचे. जे ध्रुव अचल अनुपम गतीला प्राप्त झाले ना, सांगितलं तिथंच. म्हणजे काय होतं? पूर्वी कसे होते हो? संसारी दशेमध्ये ती दशा अध्रुव होती, चंचल होती, किंवा म्हणजे अस्थिरता होती त्या पर्यायामध्ये. मग त्या पर्यायाला त्याग करून ध्रुव शुद्ध स्थिर स्वभाव अनुपम स्वभाव प्राप्त झाला. आता असं म्हणत असताना कालद्रव्य येणार, पण ऍक्च्युली तिथं गत्यर्थक धातू ज्ञानार्थक आहे. म्हणजे जेव्हा आपण धुव मच्छल मनोवमम गईम पत्ते म्हणलो ना, तर तिथं तो ज्ञानार्थक वाची आहे. ऍक्च्युली इथं पण तसाच आहे जीव, आणि तिथं पण तसाच आहे. फक्त पर्यायाचं परिणमन झालं ह्याच्यासाठी मला सांगायचं होतं. कालद्रव्याची सुद्धा तिथे सिद्धी होते. मग संसारी अवस्थेमध्ये पण कालद्रव्य निमित्त होतं, पण निमित्त काय करत? बरोबर. ओ मी क्षमा, तुम्हाला लॉक केलं का? बोला. तर म्हणजे कालद्रव्याचं परिणमन सगळीकडे आहे, फक्त आपण त्या रूपाने पाहत नाहीये. प्रत्येक गाथेमध्ये आपल्याला तसं दिसणार जर तुम्ही त्या दृष्टीने पाहिलं तर. आता ठीक आहे, कालद्रव्याला शोधत बसू नका, आत्म्याला शोधा. पण आपला विषय हा आहे म्हणून म्हणलं एक थोडंसं चिंतनाला दिशा मिळायसाठी म्हणून एकदा कालद्रव्याकडे जावा, एकदा आत्म्याकडे जावा. आता सांगा बघू आत्मा कसा दिसला याच गाथांमध्ये. आता आपण बघितलं सगळंच. असा गतीला प्राप्त झाला म्हणलं तर पर्याय झाली, पण तसा स्वभाव आहे असं म्हणलं तर द्रव्या दृष्टीला दाखवलं. प्राप्त झाला असा अर्थ न करता आहे असा अर्थ घेतला तर ध्रुववाचक झाला तो. समजतंय का काय सांगितलं? म्हणजे मी कुठल्याही पर्यायात असू दे, ध्रुव शुद्ध आहे, सुख स्वभावी आहे. मग ही पर्याय दिसतीये आता म्हणून मी त्याला मी म्हणतोय. उद्या दुसरी पर्याय मिळाल्यावर त्याला मी म्हणणार. मग आम्ही असं काही ध्यान केलं होतं.
मग त्याच्यामध्ये मी हाच विषय घेतला होता. काय ते आपण परवा एकदा म्हणलं होतं ना भजन, कुठलं, क्षणभंगुर काया तू कहाँ से लाया. इतकं मस्त वाटलंय ना मला ते ज्यांनी म्हणलंय ना भजन, एका अंकलनी म्हटलंय म्हणा, जाऊ दे. तर ते म्हणताना पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असे कोणी मी नाही ओळखत बरं का, पण असं त्यांचं म्हणणं एक काय म्हणतात, एक ॲटिट्यूड असते ना, एक डिफरंटच आहे. असं ते पाहिल्यावर पण चेहऱ्यावरनं आनंद येतो बरं का, असं म्हणत असताना त्यांनी आनंद भोगत म्हणलं. होय, पाठवलं होतं बहुतेक मी, नाही का? बरं, तुम्ही माझ्याकडे बघा, मी त्यांच्याकडे बघते. क्षणभंगुर काया तू कहाँ से लाया. कुठे गेलो डोक्यातनं. गुरुवर समझाया पर समझ न पाया, ये सांस निगोड़ी चलती रुक थोड़ी, चल चल रुक जाए क्या खोया पाया, क्या लेके आएगा, क्या लेके आया था तू, क्या लेके जाएगा ओ बंधू. असं थोडंसं होतं. त्याच्यावर आम्ही असं काही चिंतन केलं की क्षणभंगुर काया तू कहाँ से लाया. तू कुठून आणली हो क्षणभंगुर काया. हां, ते आहे एक व्हिडिओ, तुम्हाला पाठवते. तर असं मस्त आहे ना स्वरूप आपलं, की कशालाही असलं क्षणभंगुर शरीरात अडकतोय जीवा, तू तर त्यापासून भिन्न आहेस. म्हणजे असं एक छान विषय होतो आपल्याला बरं का. तर ध्यान करा त्याच्यावर. मला काय सांगायचं होतं, 96 आणि 97 नंबर आहे. 95 96 नियम सारखे. बरं बरं, 96 आणि 97. बरं, दीपाली भाभी करेक्ट करून घ्या. 96 आणि 97 गाथा. तर असं एक जो विषय आपण अध्ययनात घेतो ना, त्या विषयाला सगळ्या ठिकाणी लावून बघा. म्हणजे उलट त्याचं चिंतन दिवसभर राहतं. मग तुम्ही पूजा करता त्याच्यात पण मिळेल. जसं मी आज पूजा करताना म्हटलं की तेरे चरणों की पूजा से इंद्रिय सुख को ही अभिलाषा, अब तक न समझ भी पाया प्रभु सच्चे सुख की परिभाषा. मग हे मला संध्याकाळच्या आमच्या इष्टोपदेशवरनं आठवली बरं का. म्हणजे तिथं आठवला तो श्लोक आहे जे आम्ही आता स्वर्गसुखाची बात चालली आहे ना तिथं. कुठलं पाचवं श्लोक जे आहे ते ऋषिकज मनातंकम. मग इंद्रिय सुखासाठी सगळ्या गतीमध्ये सगळे जीव भरकटत आहेत. मग म्हणून म्हटलं की ते सुख तुम्हाला भगवंतांच्या समोर आल्यावर सुद्धा तेच सुख पाहिजे अशी इच्छा आहे. म्हणून तर अब तक न समझी पाया प्रभू सच्चे सुख की भी परिभाषा. जोपर्यंत अतिंद्रिय सुखाचा अनुभव घेतला नाही तोपर्यंत तेच मागणार ना. म्हणून कुठं नाही मागितलं, सगळ्या भावात हेच मागितलंय, त्याचीच प्राप्ती केली आहे, त्याच्यानेच सुख मानलंय स्वतःला. सगळं खाल्या पिल्यावर सुख होतंय का नाही. नाही म्हटलं तर जेवायला देणार नाही. काय हो, खाल्ल्यावर सुख होतंय का नाही. म्हणजे श्रद्धा नीट करा हो. श्रद्धा जिथं मान्यता बदलली ना, खाणार की ज्ञानी खाणार नाही का. सम्यक दृष्टी खाणार तीर्थंकर खात होते, सगळ्यांना तेच पाहणार आहेत पहिल्यांदा. तुम्ही ते करत होते, आम्ही का नाही करायचं. पण त्यांची दृष्टी कशी होती हो, खात असताना खाणारा नाही जाणणारा होते. जसं महाराजजींचं सांगतात, माताजी नेहमी वीरसागर महाराजजी आहार घेत होते पण घेत नव्हते. बाहेरचा आहार तुम्हाला दिसत होता, ते तर ज्ञानाचा आहार करत होते. आणि मग असं ते आनंदात असायचे सगळ्या क्रियांमध्ये सुद्धा. मग आपण इथं खातोय तर खातच राहतोय. कुठं आत्मा दिसतोय, आठवलं का सांग बघू. जेवताना आत्मा, चहा पिताना आत्मा आठवला का. कुठलं काय, असं ते थंडगार वातावरण, गरम गरम चहा असं सिप ओढायचं आणि प्यायचं. किती आनंद, अतिंद्रिय आनंद. असं आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये भोगताना आनंद वाटतो. तिथं सावध राहा, मी सगळ्यापासून भिन्न आहे. बरं, मला एवढं सांगायचं होतं ह्याच्यावरनं की जे स्वाध्याय करतात तर त्या स्वाध्यायाला सगळ्या ठिकाणी लावा दिवसभरातल्या रुटीनमध्ये आपल्या. काय करते स्वाध्याय. होय, पहिल्यापासून. बरं, छान आहे. मग आता त्या समयसारला जे वाचतो ना आपण, पहिल्यांदा जी गाथा आली, जे त्याचा अर्थ आला, भाववासना करायची आणि दिवसभरात पूजा केलो, कोणाला काय सांगितलं, वाचलं, सगळ्यामध्ये त्याचं तथ्य लावून पाहायचं.
त्याचा सार कुठं कुठं लागतोय, त्यातून आपल्याला बोध कसा होतोय हे समजलं तर अजून त्याचा जीवनात उपयोग झाला. सांग माता काय वाचती, काय स्वाध्याय करायला? मग त्यातलं काय वाचलेलं आहे त्याच्यामध्ये लावतो का आपण? हे असं जे काय ऐकलं वाचलं त्याच्यातून आपल्या जीवनात घटवण्यासारखं लावा ना. ते अभ्यास रूपाने करायचं स्वाध्याय. म्हणजे शब्द संपवायचे आहेत का, पानं संपवायचे आहेत का, आमचे एवढे ग्रंथ वाचून झाले, त्याच्याने काय फायदा होणार आहे? म्हणून आपण असं करत नाही आहे ना, म्हणूनच माग आहे अजून. ते केलेले सगळे जाऊन बसले वर, आपण अजून इथंच आहोत. काय वाचला योगिताबेन? स्वाध्याय काय? ज्ञानार्णव. मग त्यात लावलं का काय? कुठं दिसला का आत्मा? का सगळीकडे आत्मेच दिसायला लागले तर? दीपका की काय बोलायचंय का तुम्हाला? मी आपलं तुम्हाला म्यूट करते. बोला की, बोला, आम्ही पण ऐकतो कधीतरी. ऐकतो. समाधी शतक पण वाचतो आम्ही. बर. त्यातली 75 नंबरचा श्लोक तो, आत्मा ही आत्मा का गुरु आहे. म्हणा, आत्मन एव आत्मान गुरु. बर, म्हणजे आत्माच आत्म्याचा गुरु आहे. म्हणजे काय हो त्याच्यातून भाव वासना सांगा? विषयांतर व्हायलाय पण असू देत, चालतंय. आत्म्याकडेच जायचं आहे आपल्याला शेवटी. आत्माच आत्म्याचा गुरु आहे म्हणजे काय? आत्माच आत्म्याला शिकवतो म्हणजे काय? जरा असं एक्सप्लेन करावं जरा. नाही ना काकी, आत्माच आत्म्याचा गुरु आहे म्हणजे काय? आपलेच परिणाम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ना. कोण आहे ते? मला सुद्धा जरा काका सांगतायत का? काकांना सांगा म्हणून जरा उत्तर. संजय काका फोनवर बोलते ते. आहे का? बर बर, काय सांगायचं होतं? आत्माच आत्म्याचा गुरु आहे म्हणजे आत्म्याला शहाणं कोण करणार हो? जे काय पर्यायामध्ये तुम्ही दुःख भोगताय, फळ भोगताय, तर ते दाखवणारा कोण आहे? तुम्हाला त्यातून बाहेर काढणारा कोण आहे? तुम्हाला त्याचं प्लस निगेटिव्ह काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं सांगणारा कोण आहे? सगळं आणि सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा आधार देणारा कोण आहे? किती मस्त आहे आत्मा माहिती आहे का आपला? तुम्ही काहीही करा, मी आहे एवढं म्हणतोय तो. फक्त भोगायचं आहे ना, तुम्हाला भोगावं लागणार. जर माझा आधार घेतणार तर स्थिर राहणार, दृढ राहणार, आनंद भोगणार. आणि जर पर्यायाचा आधार घेणार तर भोगत बसा दुःख. म्हणून तो आहे ना गुरुरूपाने मागं आपल्या उभा आहे. तो आपल्याला शहाणं करतोय, स्थिर करतोय, आधार देतोय. पण आपण त्याच्या आधाराला न जाता कुठं जातो? पर्यायाच्या आधाराला जातो, म्हणून दुःखी होतो. जो स्वतः बुडणारा आहे तो त्याच्या आधाराला गेला तर कुठं उदाहरण दिलं? जो स्वतः बुडतो त्याच्या आधाराला गेल्यावर तुम्हाला कधी आधार मिळणार? तुम्ही कशी तरणार? कुठं सांगितलं असं? कुठं सांगितलं? नाही नाही नाही, कुठं सांगितलं? पटकन पटकन सांगा, सगळ्याला माहिती आहे. नियमसार मध्ये का 12 काय सांगितलं नियमसार मध्ये? हो, लई मोठं मोठं येत नाही मला, मी लई छोटं छोटं शिकते. कुठं सांगितलं? जो स्वतः बुडतो त्याला कोणी जर आधाराला गेला तर तो पण बुडतो. आता स्पष्ट सांगितलं की मी. काय माता सांग? कोणाच्या आधाराला गेल्यावर आपण बुडतो? ते कुगुरु जन्म जल उपल नाव. उपल नाव म्हणजे काय हो? दगडाची नाव. बसा बघू नावे. ती स्वतः बुडती तर तुम्हाला पण बुडवते. म्हणून असा गुरु असावा, किंवा तो आत्माच गुरु असा आहे की जो तुम्हाला तारणारा आहे, म्हणून त्याच्या आश्रयाला जायला पाहिजे हे सांगितलं. ठीक आहे. इथं कशासाठी आलं होतं वर्णन? कालद्रव्य आपल्याला बोध देतो की
सगळं पर्यायामध्ये परिणमन चालू द्या, पण तुम्ही त्याच्यापासून भिन्न आहे, ध्रुव नित्य आहे ह्याचा अनुभव करा, तर आपल्याला सुद्धा शाश्वतता ध्रुव स्वभाव प्राप्त होणार. अन्यथा आपण पण प्रत्येक पर्यायामध्ये आकुलित होणार, दुःखी होणार, तर संसार संपणार नाही. कोणाकोणाला संपवायचा आहे संसार? कोणाला संपवायचं आहे? सगळ्यांना. कोणाला काय करायचंय? मला. पहिल्यांदा निर्णय तर करा की मला माझा संसार संपवायचा आहे. मी संपवू शकते बरं का. कोण कोण येते माझ्याकडं? नुसते शब्दातच म्हणताय तुम्ही की मी संपवणार म्हणून, पण संपवायला सगळे काय झालं माहिती का, अम्मांकडे येतात आणि पळत पळत घरी जातात योगिताबेन. कशासाठी? कुठं तर संपला संसार तर काय करायचं म्हणून. तिथं अम्मांकडे राहिलं संसार संपत असतो, सगळे रागद्वेष संपतात, मोह संपतो. मग मोह संपल्यावर घरी कसं जाणार परत, म्हणून 4 दिवस राहिले की पळून जातात. काय म्हणताय? बरोबर आहे ना? चला, ज्याला संपवायचं आहे ना त्यांनी एक ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून सांगते, 26 तारखेच्या शिबिराला या, त्याचा संसार संपणार. चला, एकदा उपदेशमध्ये पण एक आहे, मोक्ष सुख अनुभव विषये कह गुरु इति गुरु आह स्वस्मिन् सदभिलाषित्वात् अभीष्टज्ञापकत्वतः स्वयं हितप्रयस्तुत्वात् आत्मैव गुरुरात्मन. आत्माच आत्म्याचा गुरु आहे. अर्थ सांगा. नाही का समोर अर्थ? स्वस्मिन् सदभिलाषित्वात्. बोला. हिताभिलाषी स्वयं का हितबतानी वाला स्वयं हितमे लगाता स्वयं को इससे गुरु अपना स्वयं. हित, स्वतःच हित करणारा आपला आत्माच आपल्यासाठी गुरु आहे हे सांगितलं. म्हणून स्वतःचा आश्रय घ्या. तर कालद्रव्य आपल्याला शहाणं बनवण्यासाठी आपल्यामध्ये आला आहे, म्हणून त्याच्याकडे पाहून आपण पण शहाणं होणं आवश्यक आहे. जर त्या कालद्रव्याबरोबर आपण पण त्या पर्यायानुसार जर परिणमन करून नष्ट होऊ लागलो तर आपल्याला काय समजलं? म्हणजे जो पर्यायाच्या आश्रित जातो तो परसमय असतो, अशी दुसरी गाथा सांगितली आहे बरं का. आणि 93 नंबरची गाथा सांगितली प्रवचनसारमध्ये. काय सांगितली हो? पज्जे मूढाही परसमया. जो पर्यायामध्ये मूढ होतो तो परसमय असतो. मग तुम्ही पर्यायामध्येच मूढ होताय, म्हणून तर अजून तर स्वसमयाला प्राप्त झालो नाही. मग काल मला एकाने असं म्हणलं की आम्ही भरपूर स्वाध्याय करतो म्हणले, सगळं दिवस रात्र ऐकण्यामध्ये, काय दिवस रात्र त्या चिंतनामध्ये, म्हणले झोपेतनं उठल्यावर पण म्हणले असे काय प्रगतीताई अशा हातावरचे बोटं फिरत असतात म्हणले. सगळं करता की चांगली गोष्ट आहे, पण शब्द म्हणजे काय म्हणायचं, शब्द बाहेरच ठेवणार आहे तो तुम्हाला. चिंतन जल्प हे सुद्धा अजून फक्त उमऱ्यापर्यंतच, त्याच्या आत जाणार कसं आपण? घरात जायचं असेल तर काय करायचं? सोडावं लागणार. त्या चिंतनाला सोडून, त्या वाचक शब्दांना सोडून वाच्यापर्यंत जावं लागणार. तुम्ही करताय ते चूक आहे मला म्हणायचं नाही आहे, पण सगळं करत असताना त्याच्यामध्ये भावभासना आवश्यक आहे. म्हणून सांगितलं ती भावभासना करा. क्रम से आने वाली जो समय नाम की पर्याय है वह व्यवहार काल है. उस समय नामक पर्याय का आधारभूत द्रव्य निश्चय काल है. इस काल के संबंधी सीधा इस प्रकार से जानो कि लोकाकाश में जितने प्रदेश है उन सब प्रदेशों में प्रत्येक प्रदेश पर एक एक कालद्रव्य स्थित है. मग मला विचारायचं होतं की कालद्रव्य असंख्यात आहेत का एक आहे? कसं म्हणायचं? कालद्रव्य किती आहेत? असंख्यात आहेत. कालद्रव्य असंख्यात आहेत. काय 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 झालं दीपाली बेन ना? नाही काय म्हणताय? कालद्रव्य किती आहेत? मलाच नाही म्हटला ना, का कोणाला म्हणला? असंख्यात म्हणतो. कालाणू असंख्यात आहेत म्हणून त्यांनी म्हटलं ना, तसं संख्यापेक्षेने कालाणू असंख्यात आहेत.
पण तुम्ही सहाद्रव्य मोजताना असंख्यात कालद्रव्य मोजत नाही. कालद्रव्य ही एक जाती आहे ना, म्हणून जाती अपेक्षेने एक आहे, संख्या अपेक्षेने असंख्यात आहे. द्रव्य विचारलं ना मी, काल द्रव्य किती आहेत? एकच आहे. तसं पुद्गल द्रव्य किती आहे? तो जीवद्रव्य किती आहेत असं सांगितलं. जाती अपेक्षेने एक आहे, पण संख्या अपेक्षेने अनेक आहेत. मग तसंच कालाणू सुद्धा सांगितलं की प्रत्येक प्रदेशावर एक एक आहेत म्हणून, म्हणजे हे कथन पण चुकीचं होणार नाही आहे की पुद्गल अनंत आहेत, जीव अनंत आहेत, तसं कालाणू असंख्यात आहेत, काल असंख्यात आहेत असं म्हटलं तरी बाधा येत नाही, कारण अपेक्षा भिन्न भिन्न आहे. कालद्रव्य म्हटलं तर तेच ना, कालाणू म्हणा कालद्रव्य म्हणा, जाती अपेक्षेने एक आहे, संख्या अपेक्षेने असंख्यात आहेत. आणि आपण परवा लावलेलं एका अपेक्षेने अनंत पण आहे. सगळीकडे अपेक्षा समजून घ्यायची फक्त. ठीक आहे. तर हे सगळं समजून आपल्याला काय फायदा? कुठलंही कथन येऊ दे शास्त्रामध्ये, कुठलेही शब्द येऊ दे, कुठलाही बोध येऊ दे, त्यातून आपल्याला आपला आत्मा दिसायला पाहिजे, त्या आत्म्याचं ज्ञान व्हायला पाहिजे, तसा मी आहे ह्याचं भावभासन व्हायला पाहिजे. हे तत्व सगळं ज्ञानाला स्थिर करण्यासाठी आहे. मग त्यातून आपल्याला स्वतःकडे जाण्याची कला मिळाली तर आनंद आहे. म्हणून हे सगळं जे वाचलं त्यातून आपण आत्म्याचा अनुभव करू. ओम. जाणा हा मी शुद्ध आत्मा ध्रुव आहे, नित्य आहे, अचल आहे, अनुपम आहे, क्षणिक नाही, अनित्य नाहीच. स्वतःच्या स्थिर स्वभावाला जाणा. जसे कालद्रव्य अनादि अनंत आहे, त्याप्रमाणे हा मी देखील अनादि अनंत शाश्वत आहे, एक आहे, नित्य आहे. सर्व पर्यायांमध्ये मात्र जाणणाराच आहे, पर्याय रूप नाहीच. स्वरूप जाणा. मी आहेच. ओम. विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो अजायाणं, नमो लोये सौवसां.